शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, चारा पिकांचा राजा अशी ज्याची ओळख आहे ते म्हणजे मका पीक. खरं तर या मका पिकावर गेल्या काही वर्षांमध्ये कुठलेही रोग किडी आपण पाहत नव्हतो, पण 2018-19 नंतर या मका पिकांवर रोग किडींचा प्रादुर्भाव होताना आपण बघतोय. यामध्ये प्रामुख्याने अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचा आपण पाहतोय. ही अमेरिकन लष्करी अळी अमेरिका या देशातून कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रामध्ये हिचा शिरकाव झाल्यामुळं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या किडीचा प्रादुर्भाव झालेला आपण पाहतोय. आजचा आपला कृषी दर्शन कार्यक्रमातील विषय आहे मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचे व्यवस्थापन. आणि या विषयाला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही तज्ज्ञ म्हणून आमंत्रित केलं आहे डॉक्टर संदीप लांडगे सरांना. डॉक्टर संदीप लांडगे सर हे अखिल भारतीय चारा पिके संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. सरांना 14 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. या अनुभवाच्या अनुषंगाने सर आपल्याला कार्यक्रमात या विषयाला मार्गदर्शन करणार आहेत. सर, आपण चर्चेला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपलं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. नमस्कार सर, आपण चर्चेला सुरुवात करूया. तर अमेरिकन लष्करी अळीचा जो प्रादुर्भाव महाराष्ट्रात झालेला आहे त्याची सध्याची परिस्थिती कशा प्रकारे आहे? शेतकरी बंधूंनो, मका जे चारा पीक आहे हे चारा पीक एक चारा पिकांचा राजा असंही याला संबोधलं जातं. आणि हे चारा पीक महाराष्ट्रात तीनही हंगामात घेतलं जातं, खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात. आणि ह्या तीनही हंगामामध्ये या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर सगळीकडेच आपल्याला आढळून येतो. आणि साधारणतः जर या किडीच्या बाबतीत जर बघितलं तर ही जी कीड आहे ही जिचा जो प्रादुर्भाव आहे तो जसा कमी व्हायला पाहिजे होता तर 4 वर्षात कमी न होता तो अजून तसाच आहे. आणि शेतकरी वेगवेगळ्या प्रकारे त्याचा प्रयत्नही करतात, पण अपेक्षित जे यश आहे ते अजून आपल्याला मिळत नाही. त्यासाठी अजून प्रयत्न करणं गरजेचं आहे, म्हणजे ही कीड कुठंतरी आटोक्यात येईल. आणि शेतकऱ्यांचं जे उत्पादन खर्च आहे, म्हणजे किडीवरचा जो अवास्तव खर्च किंवा वेगवेगळे नुकसानकारक जे कीटकनाशक आहे ते फवारणी न करता योग्य संतुलित जर व्यवस्थित जर आपण कीटकनाशकं वापरली तर शेतकऱ्यांचाही फायदा होईल. आणि जे जीवनचक्र आहे, इकोसिस्टम आहे, ती सुद्धा आपण व्यवस्थित राखण्यात मदत होईल. बरोबर. आता आपण या ठिकाणी उल्लेख केला की या किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो नियंत्रणात आणण्यामागे आपण थोडंसं कमी पडलो आहोत असं या ठिकाणी दिसून येत आहे. तो प्रादुर्भाव वाढला आहे, जो कमी व्हायला पाहिजे होता तो वाढला आहे. तर या नियंत्रणामध्ये त्रुटी का राहिल्या आहेत, याची काय कारणं आहेत? तर या किडीच्या बाबतीत जर आपण एक विचार केला तर ही जी किडीचा पतंग आहे तो एका रात्रीत 100 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, हिची प्रजनन क्षमता सुद्धा प्रचंड आहे. ही किडीची जी मादी आहे किंवा पतंग आहे तो त्याच्या पूर्ण जीवनकाळात 1000 ते 2000पर्यंत अंडी टाकू शकतो. आणि किडींच्या बाबतीत जर बघितलं तर जर शेतकरी वेगवेगळे कीटकनाशक वापरतात ते योग्य कीटकनाशकं न वापरल्यामुळं आणि योग्य वेळी न वापरल्यामुळं आपल्याला तिचं नियंत्रण मिळालेलं नाही असं म्हणावं लागेल. बरोबर. म्हणजे कीटकनाशकांचा योग्य तो वापर योग्य त्या वेळी न झाल्यामुळं या किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचा आपण पाहतोय. पण आता या अमेरिकन लष्कर अळीची ओळख कशा प्रकारे आहे याविषयी आपण काय सांगाल? या किडीच्या ओळखीच्या बाबतीत जर बघितलं तर ह्या किडीच्या साधारणतः 4 अवस्था असतात. पहिली अंडी अवस्था, अळी अवस्था, कोश अवस्था आणि पतंग अवस्था, अशा 4 अवस्था असतात. आणि ह्या 4ही अवस्थांच्या बाबतीत जर बघितलं तर पतंग जो असतो सगळ्यामध्ये तो पतंग तपकिरी करड्या रंगाचा पतंग असतो. आणि त्याच्यामध्ये त्रिकोणी रंगाचे जे ठिपके आहेत ते मध्यभागी आणि पंखाच्या कडेला असतात. आणि मादी पतंगामध्ये ते अजून डार्क असतात या किडीच्या बाबतीत. आणि अळी जर ओळखायचं जर तुम्हाला जर बघायचं असेल तर अळीच्या डोक्यावर उलट्या वाय अक्षरात एक खून असते. आणि जो मागच्या बाजूचा जो भाग आहे अळीचा त्यात चौकोनी 4 ठिपक्याचं एक असं चौकोनी एक हे असतं, ठिपके असतात. आणि अळीच्या दोन्ही साईडला 3 पांढऱ्या रेषा असतात, म्हणजे ही अळी तीच अळी आहे असं समजून जायचं. बरोबर. म्हणजे साधारण ही चिन्ह जर दिसली तर त्या अळीला आपण अमेरिकन लष्करी अळी असं आपण संबोधू शकतो.
पण आता आपण याचे प्रकार सांगितले, याची चिन्ह सांगितली, पण या अमेरिकन लष्करी अळीचा जीवनक्रम कशा पद्धतीचा आहे? या अळीचा जीवनक्रमाचा जर आपण विचार घेतला तर साधारणतः 4 अवस्था सांगितल्या. या 4 अवस्थामध्ये सगळ्यात पहिली अवस्था अंडी अवस्था. या अंडी अवस्थेमध्ये जर बघितलं तर ही अंडी टाकल्यानंतर जी मादी पतंग अंडी टाकतो, वेगवेगळ्या पुंजक्यामध्ये अंडी टाकण्याची एक केसाळ आवरण असतं आणि केसाळ आवरणामध्ये साधारणतः 100 ते 200 अंडी एका वेळी टाकलेली असतात. ही अंडी सुरुवातीला पांढऱ्या कलरची असतात आणि साधारणतः 3 दिवसानंतर ती काळी होऊन त्याच्यातून एक आळ्या बाहेर पडतात. अच्छा. आणि ह्या आळ्यांमध्ये सुद्धा 6 अवस्था असतात. 1 ते 6 अवस्था असतात. पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये जे अळीचं डोकं काळं असतं आणि या आळ्या एक रेशमासारखा एक चिकट पदार्थ तोंडातून सोडतात आणि या झाडावरून त्या रेशमाच्या धाग्यानं त्या पळतात. त्याला बलूनिंग हा शब्द इंग्रजीमध्ये आहे. आणि जर बघितलं तर या ज्या आळ्या आहेत या सुरुवातीला खरवडून खातात हे जे झाडाचं, आणि नंतर ज्या ज्या शेवटच्या अवस्था आहेत या साधारणतः थोडा काळपट किंवा मळकट कलरच्या असतात. आणि या अळीचा कोश जर बघितला तुम्ही तर कोशसुद्धा साधारणतः तपकिरी डार्क कलरचा असा कोश असतो. या अळीची अवस्था साधारणतः 15-20 दिवस, कोशची साधारणतः 8 ते 12 दिवस, आणि शेवटची पतंग अवस्था. पतंग जी अवस्था आहे त्याच्यामध्ये नर आणि मादी हे निशाचर आहे. या किडीची महत्त्वाचं जर बघितलं, ही कीड निशाचर आहे. दिवसा लपून बसते पोंग्यामध्ये आणि रात्री ते पतंग आणि नर मादी मिलनासाठी सक्रिय होतात. आणि सक्रिय झाल्यानंतर त्यांचं एकदा की मिलन झालं की मग ती मादी अंडी टाकायला चालू करते. म्हणजे जे पोंगा आहे तर पोंग्याच्या वरील बाजूस जर असं कडेला कोवळ्या वरून आणि खालून अशा दोन्ही बाजून ती अंडी टाकण्याचा तिचा पॅटर्न आहे. आणि साधारणतः हे सगळं झाल्यानंतर 9 ते 10 दिवसापर्यंत हे दोन्ही पतंग जगतात आणि किडीचं पूर्ण जीवनचक्र जे आहे ते 1 ते 1.5 महिन्यात कंप्लीट होतं. बरोबर. पूर्ण होतं. साधारण 30 ते 45 दिवसांमध्ये हा जीवनक्रमाचा भाग आहे तो या किडीचा पूर्ण होतो असं आपण म्हणूया. यामध्ये वाढ जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात होते या काळामध्ये असं दिसून येत आहे. पण आता या किडीसाठी, या अमेरिकन लष्करी अळीला खाद्य म्हणून ती कशाचा आधार घेते किंवा कोणतं खाद्य ती वापरते? या किडीच्या बाबतीत जर विचार केला तर जे वेगवेगळे खाद्य आहेत तर ही वेगवेगळ्या 80 प्रकारच्या वेगवेगळ्या पिकांवर उपजीविका करते. त्याच्यामध्ये तृणधान्य पिकं आहेत, तेलबिया पिकं आहेत, भाजीपाला पिकं आहेत, ओट आहे, कापूस आहे, त्यानंतर बाजरी आहे आणि ज्वारी पण आहे. असं वेगवेगळ्या बऱ्याच पिकांवर ती उपजीविका करते. पण सगळ्यात तिचं आवडतं जे पीक आहे, म्हणजे आवडतं यजमान पीक जो आहे तर ते मकाचं आहे. म्हणजे मकावर तिचा जास्तीत जास्त प्रमाणात प्रादुर्भाव 80-90% मकावरच आढळून येतोय. बरोबर. म्हणजे मका पीक साधारण खाद्य प्रमुख असल्यामुळे या अळीचा प्रादुर्भाव आपल्याला मका पिकावर जास्त होताना दिसून येतोय. पण आता या अळीने गेल्या काही वर्षांमध्ये शेतकरी बांधवांना अतिशय त्रास दिलेला आहे, शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे. तर हे नुकसानीचे प्रकार कोणते आहेत सर, आपण काय सांगाल? या अळीच्या नुकसानीच्या बाबतीत जर विचार केला तर अंड्यातून अळी बाहेर आल्यानंतर पहिली आणि जी दुसरी अवस्था आहे तर ते पानाला खरवडून खातात आणि खरवडून खाल्ल्यामुळं त्याला नंतर पांढरे पॅचेस दिसतात त्या पानाला आपल्याला नंतर. आणि तिसऱ्या चौथ्या अवस्था ज्या आहेत त्या पानाला छिद्र पाडून त्यामध्ये ते पोंग्यामध्ये आतमध्ये हे करतात आणि ते पान बाहेर आल्यानंतर त्याला एका रांगेत आपल्याला छिद्र दिसतात. आणि शेवटची जी 5वी-6वी अवस्था आहे ती आधाशीपणे त्या किडीवर की जी कीड आहे ती त्या पानावर फक्त त्याच्या मधल्या शिरास ठेवते, बाकी सगळं पान ती खाऊन टाकते. आणि जर बघितलं तर त्या किडीची विष्ठा, ताजी विष्ठा आणि या किडीची आळी ही सुद्धा आपल्याला बराच वेळा तिथं त्या पिकावर आढळून येते. बरोबर. म्हणजे अतिशय नुकसान जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचं होतं आहे आणि यामुळं आर्थिक फटका शेतकरी बांधवांना बसताना आपण पाहतोय. तर आता या लष्करी अळीची आपण माहिती सांगितली, जीवनक्रम सांगितला, पण सर आता यावर व्यवस्थापन हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. तर शेतकरी बांधवांनी व्यवस्थापन करताना काय महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजे? तर व्यवस्थापनामध्ये जर बघितलं तर या कोणत्याही किडीचं आपण व्यवस्थापन करण्याआधी तिचं जीवनचक्र समजून घेणं महत्त्वाचं असतं. या जीवनचक्रामध्ये जर तुम्ही बघितलं फक्त अळी अवस्था ही एकमेव अवस्था आहे की जी नुकसानकारक आहे, बाकीच्या अवस्था नुकसानकारक नाही आहेत. तर यामध्ये जे नुकसान होते तर नुकसान जे होते त्यामध्ये आपण जर प्रामुख्याने लक्ष दिलं तर एकात्मिक कीड नियंत्रण म्हणजे इंटिग्रेटेड, म्हणजे सर्व घटकांचा जर आपण त्याच्यात अंतर्भाव जर केला तर त्याच्यामध्ये चांगलं आपल्याला नियंत्रण मिळतं. आणि दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की निसर्गच ही अशी जादू आहे
जवळजवळ 97% किडींचं नियंत्रण हा निसर्गच करत असतो. बरं. फक्त आपण 3% किडीचं नियंत्रण आपण करतोय असं जर बघितलं, कारण त्याच्यामध्ये ऊन, वारा, पाऊस हे जे घटक आहेत ते अजैविक घटक आहे आणि जैविक घटकामध्ये पक्षी आहेत, वेगवेगळे तिचे शत्रू आहेत, बाकी परजीवी बुरशी आहेत, ह्या बी त्याला खातात. म्हणून ते सुद्धा किंवा कोळीसुद्धा असतात, हे सुद्धा त्या किडीचं मोठ्या प्रमाणावर नियंत्रण करतात. ह्या सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणून ह्या किडीचं नियंत्रण करताना ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या पद्धतीप्रमाणे जर आपण अवलंब केला तर निश्चितच चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळेल. बरोबर. आता आपण व्यवस्थापनाचा मुद्दा या ठिकाणी चर्चा करताना एकात्मिक कीड व्यवस्थापन या मुद्द्यावरती माहिती आपण दिलीत, पण ही जी संज्ञा आहे ती थोडी विस्तारित पद्धतीने आपण शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने सांगा? तर एकात्मिक कीड नियंत्रण जे आहे, तर एकात्मिक कीड नियंत्रणमध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये पहिली आहे मशागतीय पद्धत, दुसरी आहे भौतिक पद्धत, तिसरी आहे जैविक पद्धत आणि शेवटचा जो पर्याय आहे तो म्हणजे तो अगदी शेवटचा पर्याय आहे. म्हणजे हे सगळ्यातून जर नाही तुम्हाला झालं तर तो शेवटचा म्हणजे रासायनिक पद्धत. अच्छा. ती फार कमी प्रमाणात आपण तिचा अवलंब केला पाहिजे, कारण चारा पिकाच्या बाबतीत जर बघितलं तर रासायनिक जो भाग आहे तो केंद्र शासनाचं जे कीड नियंत्रण मंडळ आहे तर त्यांनी सुद्धा त्याच्यावर बंदी घातलेली आहे की चारा पिकावर कमीत कमी तुम्ही ज्या रासायनिक कीटकनाशक आहे ते कमीत कमी वापरले पाहिजे असे त्यांचे निर्देश आहेत. मशागतीय पद्धत नेमकी कशी आहे, याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे? मशागतीय जी पद्धत आहे त्या मशागती पद्धतीचा जर आपण विचार केला तर या पद्धतीमध्ये जमीन जी आहे उन्हाळ्यामध्ये आपण खोल नांगरून घेतली पाहिजे आणि खोल नांगरल्यानंतर ती दिवसाच नांगरली पाहिजे. दिवसा नांगरण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या वेगवेगळ्या सुप्तावस्था आतमध्ये लपलेल्या आहेत त्या एकतर पक्षी त्यांना दिवसात टिपून खातील किंवा उन्हानं त्या अवस्था काही मरून जातील. ही एक महत्त्वाचा त्याच्यात भाग आहे. त्यानंतर पेरणीचा जो भाग आहे तर सगळ्या गावानं एकाच वेळी जर पेरणी केली मका पिकाची तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा होतो, कारण त्या किडीची जी चेन आहे अन्नाची म्हणजे वर्षभर तिला अन्न मिळण्याची ती एक ब्रेक होते आणि ते प्रादुर्भावसुद्धा आपल्याला आटोक्यात राहण्यास मदत होते. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये आंतरपीक, त्याच्यामध्ये तूर, मूग, उडीद, बीन्स वगैरे 4:2 प्रमाण किंवा 1 प्रमाण जर घेतलं तुम्ही ते जर तुम्ही त्याचा अंतर्भाव केला तर ते सुद्धा चांगलं त्याचं नियोजन होतं. आणि एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये शेवटचा मुद्दा आहे की पक्षी थांबे. साधारणतः एकरी 10 तुम्ही जर पक्षी थांबे याच्यामध्ये वापरले तर ते सुद्धा तुम्हाला चांगलं परिणामकारक तुम्हाला आढळून येतं. फक्त पक्षी थांबे जे लावतो आपण तर ते जर पिकाची जी उंची आहे त्या उंचीपेक्षा 1 फूट जास्त म्हणजे पक्षाला ते वरून बघून लक्षात आलं पाहिजे की ते सुद्धा मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे नियंत्रण झाल्याचं आढळून आलेलं आहे. मशागतीय पद्धत ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असलेली पद्धत आहे असं पण म्हणूया. कीड आहे पण त्याचं नियंत्रण सुद्धा निसर्गातून होऊ शकतं हे यावरून दिसून येतं. आता यानंतरची पद्धत आहे ती म्हणजे भौतिक पद्धतीच्या माध्यमातून आपण या किडीवर नियंत्रण मिळवू शकतो, तर ते कशा प्रकारे? तर भौतिक जी पद्धत आहे तर भौतिक पद्धतीमध्ये किडीच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था असतात त्याच्यामध्ये आळी अवस्था आहे, अंड्याचं पुंजका आहे किंवा नर आणि मादी पतंग हे दिवसा आतमध्ये लपून बसतात, ते सुद्धा तुम्हाला तिथल्या तिथं दाबता येतात किंवा अंडे वेचता येतात, आळ्या वेचता येतात. ही एक महत्त्वाची पद्धत आहे. ते वेचून तुम्ही एखाद्या औषधामध्ये किंवा रॉकेल मिश्रित पाण्यात तुम्ही ते नष्ट करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये जर अजून बघितलं तर जे प्रकाश सापळे आहेत ते एकरी 1 प्रकाश सापळा जर तुम्ही वापरला तर त्याचं सुद्धा चांगल्या प्रकारे नियोजन आपल्याला मिळतं. त्यानंतर कामगंध सापळ्यांचा एक सुद्धा चांगला फायदा दिसून आलेला. त्याच्यामध्ये एक किडीचा स्पेसिफिक ल्युअर असतो किंवा एक गोळी असते, ते जर आपण त्या सापळ्यामध्ये लावली तर जे वेगवेगळ्या प्रकारचे नर पतंग आहेत तर त्याच्यात आकर्षित होऊन त्याच्यात सुद्धा चांगलं नियंत्रण मिळतं. याचं जर आपल्याला जर सर्वेक्षण करायचं असेल तर साधारणतः 5 सापळे वापरले पाहिजे आणि याचे जर मोठ्या प्रमाणात तुम्हाला जर डायरेक्ट नियंत्रण मिळवायचं असेल तर ते 15 ते 20 सापळे तुम्ही वापरले पाहिजे. बरं. म्हणजे सापळा पद्धत ही सुद्धा अतिशय फायद्याची आहे आणि कमी खर्चिक आहे असं आपण म्हणूया, ज्याच्या माध्यमातून प्रभावीपणे आपण या अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखू शकतो. निश्चित. आता या पद्धतींमध्ये पुढील पद्धत आपण मगाशी उल्लेख केला, जिचा ओझरता उल्लेख केला, जैविक पद्धतीद्वारे पण आपण
नियंत्रण मिळू शकतं, तर ते कशा प्रकारे? जैविक पद्धतीमध्ये जर आपण याचा जर विचार केला तर निसर्गामध्ये सुद्धा अशा वेगवेगळे भरपूर घटक आहे की त्यामुळे बऱ्याच वेळा नियंत्रण होतं. तर यामध्ये जे वेगवेगळे कीटक आहेत त्यामध्ये ट्रायकोग्रामा एक स्पेसिस आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 4 उपजाती आहेत. ट्रायकोग्रामा पिटिओसम आहे, चेलोनिस आहे, जापोनिकम आहे आणि बॅक्ट्री आहे. तर याच्यामध्ये जापोनिकम ही स्पेसिस जर आपण साधारणतः वापरली तर 50,000 अंडी 7 दिवसाच्या अंतरानं किंवा आठवड्याच्या अंतरानं 3 वेळा जर तुम्ही प्रसारित केली तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं नियंत्रण मिळतं. त्यानंतर ज्या बुरशीजन्य जे वेगवेगळे औषधं आहेत ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ म्हणा किंवा बाकी यांनी जे वेगवेगळे औषधं तयार केलेले आहेत, तर याच्यामध्ये मेटारिझम अॅनिसोप्ली आहे, बिहोरिया बेसेना आहे आणि नुमोरिया रिली किंवा मेटारिझम रिली हे जे औषध आहे, हे जे औषध आपण 50 ग्रॅम प्रति 10 लिटर या प्रमाणात जर आपण वापरलं तर याचं सुद्धा चांगल्या प्रमाणात तुम्हाला नियंत्रण झालेलं आढळून येतं. त्यानंतर जे बीटी आहे, बीटीचं सुद्धा आपण साधारणतः 20 ग्रॅम प्रति 10 लिटर या प्रमाणात जर फवारणी केली तर जैविक घटकांमध्ये याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण झाल्याचं शेतकऱ्यांना आजपर्यंत आढळून आलेलं आहे. बरोबर. आपण वेगवेगळ्या पद्धती सांगताय सर, भौतिक पद्धत असेल, जैविक असेल, मशागती असेल, या पद्धतींमध्ये साधारण नियंत्रण मिळणं अपेक्षित आहे असं आपण म्हणूयात. पण या तिन्ही पद्धतीमध्ये जर या लष्करी अळीवर नियंत्रण नाही मिळवता आलं तर आपण साधारण रासायनिक पद्धतीचा वापर करतो असं आपण सांगितलं होतं. तर या रासायनिक पद्धतीमध्ये विशेष करून काय काळजी घ्यायला पाहिजे? रासायनिक पद्धती ज्या आहेत तर रासायनिक पद्धत ही अगदी शेवटचा पर्याय आहे. ती सहसा वापरायची नसते, पण शेवटचा नाहीच तुम्हाला जर नियंत्रण मिळालं तर ती शेवटची पद्धत आहे. याच्यामध्ये केंद्रीय कीटकनाशक मंडळ आहे फरीदाबाद, ही म्हणजे केंद्र सरकारची एक संस्था आहे. त्यांनी जे वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशक वापरले जातात त्याच्यावर ते नियंत्रण करत असते. तर त्यांनी साधारणतः आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात काही औषधांची मान्यता दिलेली आहे. त्याप्रमाणे जर औषधं वापरली तर त्यामध्ये सुद्धा नियोजन झाल्याचं दिसून येतं. याच्यामध्ये जर प्रादुर्भाव 5% पर्यंत असला किंवा त्याच्या आत असेल तर जे निम आहे, आझारेट्रिन वगैरे याच्या आधारित जे औषधं आहेत, आझारेट्रिन 3000 ppm, 5000, 10,000 ppm, हे साधारणतः 2 ml ते 10 ml, 5 ml हे प्रति तुम्ही लिटर जर वापरलं 5 ml पर्यंत तर तुम्हाला ते 5%च्या आत जर प्रादुर्भाव असेल तर तो आटोक्यात येतो. आणि जर प्रादुर्भाव तुमचा 10 ते 20% मध्ये असेल तर तुम्हाला मग रासायनिक कीटकनाशकं वापरण्याची गरज आहे. पण ते सुद्धा कीटकनाशक वापरल्यानंतर आणि जनावराला घालण्याचा जो अंतर आहे तो साधारणतः 1 ते 1.5 महिना अंतर असणं गरजेचं आहे. म्हणून जे केंद्र सरकारने तात्पुरती जी शिफारस केलेली कीटकनाशकं आहेत त्याच्यामध्ये स्पिनोटोरम जे आहे ते 11.7 SC हे साधारणतः 2.5 ml प्रति 10 लिटर. दुसरं कोराजेन आहे, क्लोरॅन्टेनिलप्रोल आपण म्हणतो ते औषध, ते 18.5 आहे. त्याचं सुद्धा प्रमाण जर बघितलं तर 4 मिली प्रति 10 लिटर पाणी. अच्छा. आणि शेवटचं जो आहे इमामेक्टिन बेन्झोएट, याचं जर बघितलं तर हे सुद्धा साधारणतः 5 ग्रॅम याचं जे प्रमाण आहे 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, या प्रमाणात जर आपण ही कीटकनाशकं जर वेळेत सुरुवातीच्या अवस्थेमध्ये साधारणतः पीक 15 ते 20 दिवसाचा असताना जर तुम्ही फवारणी केली तर चांगल्या प्रकारे तुम्हाला नियोजन किंवा नियंत्रण मिळाल्याचं दिसून येतं. फवारणी हा अतिशय शेवटचा पर्याय आहे, पण नाईलाजास्तव करायची असल्यास आपण सांगितल्याप्रमाणे ती करू शकतो. पण आता ही फवारणी करताना साधारण काळजी घेणं पण महत्त्वाचं आहे. तर कोणती विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे? तर ह्या पिकाच्या बाबतीत जर बघितलं शेतकरी बंधूंनो तर मका पिकामध्ये ही जी कीड आहे, पोंग्यामध्ये ही कीड बऱ्याच वेळा आपल्याला लपल्याचं आढळून येतं. आणि म्हणून फवारणी करताना बराच वेळा आपण ते औषध पोंग्यामध्ये कसं जाईल हे बघणं जास्त गरजेचं आहे. आणि ही दुसरी महत्त्वाची म्हणजे ही कीड निशाचर आहे, म्हणजे रात्रीच्या वेळेसच ही कीड जास्त प्रादुर्भाव करते. म्हणून ती फवारणी करताना आपण जर संध्याकाळी जर फवारणी केली तर अतिशय लाभदायक आपल्याला ते दिसून येतं. बरं, फवारणी संध्याकाळी करणं उचित ठरेल असं या ठिकाणी दिसून येत आहे. सर, आता काही वेळापूर्वी आपण भौतिक पद्धतीचा उल्लेख केला होता, तर यामध्ये सापळ्यांविषयी आपण सांगत होता. तर हे सापळे उभारणी करताना काय काळजी घ्यायला पाहिजे आणि साधारण खर्च कसा येतो याबद्दल आपण काय सांगा?
हे वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण सापळे सांगितलेले आहेत, या सापळ्यांमध्ये जर सर्वप्रथम आपण बघितलं तर पक्षी थांबे जे आहेत, पक्षी थांबे म्हणजे एक जस्ट लाकूड असतं, त्याला वर पक्ष्याला बसण्यासाठी आपल्याला एक आधार द्यायचा असतो. बरं. त्याला काही विशेष खर्च असं म्हणता येणार नाही. हं, हं. किंवा झाडं बहुतेक आपल्याकडं उपलब्ध आहेच. आणि दुसरी महत्त्वाचं प्रकाश सापळा. प्रकाश सापळ्याला रात्रीच्या वेळेस तुम्हाला एक मोठा बल्ब लागेल आणि लाईटीची एक व्यवस्था करावी लागेल तुम्हाला, किंवा मग बऱ्याच वेळा आता ऑटोमॅटिक सुद्धा ते पंप मिळतात, कारण ते साधारणतः रात्रीच्या वेळेस 7 ते 10पर्यंत ॲक्टिव्हिटी जास्त असते पतंग वगैरे यांची, ते तेवढ्याच वेळेस ॲक्टिव्हेट होतात आणि त्यामुळं ते जे नरवर्गीय पतंग जे असतात ते आपल्याला जास्त प्रमाणात त्याच्यात मिळतात. आणि शेवटचा फेरोमोन ट्रॅप, तो एक सापळा आहे. बरं. तर त्याचं जे कॉस्टिंग जर बघितलं तर एक सापळा वापरला त्याचं साधारणतः महिनाभरापर्यंत एक सापळा चालतो. बरं. आणि त्याचंही कॉस्टिंग जर बघितलं तर अतिशय कमी आहे. म्हणजे साधारणतः 500 रुपयामध्ये तुमचं चांगल्या प्रकारे त्याचं पूर्ण नियंत्रण होतं बऱ्याच वेळा. बरोबर. असं म्हणजे अतिशय कमी खर्चिक असा हा सापळ्यांचा उपाय शेतकरी बांधवांनी जरूर करून पाहायला पाहिजे. आता कार्यक्रमाच्या सरतेशेवटी या विषयाला अनुसरून तुम्ही महत्त्वाचा संदेश काय द्याल? तर या किडीच्या बाबतीत शेतकरी बंधूंनो, अजिबात घाबरून जायची काही गरज नाही. तुम्ही जर वेळीच या किडीचं योग्य वेळी आणि योग्य घटकाचं जर व्यवस्थित जर तुम्ही वापर केला तर ह्या किडीचं योग्य वेळी नियंत्रण झाल्याचं आढळून येतं. कारण या किडीमध्ये जर बघितलं तर ही कीड उष्ण आणि दमट वातावरणात जास्त वाढते. म्हणजे बऱ्याच वेळा पावसाळ्यात ते पाणी जे आहे ते पोंग्यामध्ये साचून राहतं, त्याच्यामुळं तिथेही तुम्हाला फवारणीचा काही गरज येत नाही. जास्त टेम्परेचर कमी असेल हिवाळ्यामध्ये तिथेही गरज येत नाही. फक्त उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळा जर लांबला किंवा पावसाने जर खंड दिला तर तेवढ्याच कालावधीमध्ये या किडीचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. फक्त याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे कटाक्षाने काळजी घेणं म्हणजे पीक 15 ते 20 दिवसांना असतानाच जर तुम्ही एक विशिष्ट फवारणी जर घेतली सांगितलेल्यापैकी तर तुमचं 100% नियंत्रण झाल्याचं दिसून येतं. बरोबर. वेळीच आपण याला जर नियंत्रणात ठेवलं तर याचा प्रादुर्भाव वाढण्यापासून आपण हे रोखू शकतो. डॉक्टर संदीप लांडगे सर, आपण अखिल भारतीय चारा पिके संशोधन प्रकल्पात गेल्या 14 वर्षापासून कार्य करताय. तर सध्या कोणत्या प्रकारचं संशोधन या ठिकाणी सुरू आहे? तर संशोधन बघितलं तर वेगवेगळ्या ज्या या चाचण्या जर बघितल्या, आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांच्या सुद्धाच याच्यामध्ये चाचण्या घेतो. आम्ही सुद्धा कमीत कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला जास्तीत जास्त कसं आपल्या नियंत्रण मिळवता येईल अशा वेगवेगळ्या घटक जे आहे, एकात्मिक घटक वापरून शेतकऱ्याला वेगवेगळ्या ते निष्कर्षापर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि ते तिथपर्यंत आम्ही नक्कीच जाऊ आणि शेतकऱ्यांना अतिशय जो उत्पादन खर्च आहे किंवा किडीवरचा जो खर्च आहे एकदम कमीत कमी कसं करता येईल या दृष्टीनं आमचं संशोधन चालू आहे. खूप चांगल्या प्रकारचं संशोधन सर आपण विद्यापीठामार्फत या पिकांवरती करत आहात. यशसुद्धा मिळत आहे. शेतकरी बांधवांना एकूणच आपल्या लक्षात आलं असेल की लष्करी अळीचा जो प्रादुर्भाव आहे या मका पिकावरील तो सहजरित्या आपल्याला त्याचं नियंत्रण मिळवता येऊ शकतं. सरांनी सांगितलेले उपाय आणि योजना जर आपण आखल्या तर लवकरात लवकर आपण याचं व्यवस्थापन आणि नियंत्रण मिळवू शकतो. डॉक्टर संदीप लांडगे सर, आज आपण कृषी दर्शन कार्यक्रमात सहभागी झाला. शेतकरी बांधवांना, भगिनींना आपण या विषयाला अनुसरून माहिती दिली त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार आणि आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.